हॅलो मंडळी, तर तुम्हालाही आवडली असेल ही कोथिंबीर वडी, तर चला बघूया याची रेसिपी. तर इथे घेतल्या आहे मी 3 कोथिंबीरीच्या जुड्या. तर आता मी यांना कट करून व्यवस्थित साफ करून घेणार आहे. तर इथे मी मोकळ्या करून घेतल्या या कोथिंबीरीच्या जुड्या. आता यांचे जे मागचे जे देठ असतात ते मी इथे कट करून घेतले आहे. आणि जे याच्यामध्ये जे घाण वगैरे असेल ते सर्व साफ करून घेणार आहे. तर इथे मी आता ही कोथिंबीर मोकळी करून घेतली आहे आणि आता इथे चाकूच्या साहाय्याने मी बारीक बारीक कापून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आता इथे एकदम पण बारीक आणि एकदम पण जाडसर नाही कापायची आहे, म्हणजे आपल्याला मळता येईल आणि वड्यांमध्ये कोथिंबीर दिसूनही येईल अशी कापायची आपल्याला. तर तुम्ही बघा, मी इथे सगळी कोथिंबीर आता कापून घेणार आहे. तर इथं आता माझी कोथिंबीर कापून झाली आहे आणि आपण ह्या ज्या काड्या असतात कोथिंबीरच्या त्यासुद्धा घ्यायच्या, त्याने पण चव खूप छान येते. आता मी काय घेतलं, इथे एक चाळणी घेतली आहे. आता ही चाळणीमध्ये सर्व कोथिंबीर मी कापून टाकणार आहे. तुम्हाला एक सांगायचं, आता ही जी आहे आमची लाडूबाई आहे ना, जे पण काम करत बसलो ना ती मध्ये येऊनच बसणार. आता बघा, मी इथे कोथिंबीर चिरायला घेतली, ती येऊन इथे बसली आहे. म्हणजे प्रत्येक कामामध्ये तिची लुडबुड म्हणजे असतेच. तर इथं मी आता ही कोथिंबीर व्यवस्थित सर्व चिरून आणि धुवून घेतली आहे मी, त्यामुळेच चाळणीमध्ये घेतली होती. तर आता मी इथे काय करणार आहे, त्यासाठी जो मसाला आहे मी तो तयार करून घेते. तर इथे मी ना थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त. आणि त्यानंतर इथे अर्धा वाटी मी लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि त्यामध्ये मी आता ॲड करणार आहे 1 चमचा जिरे. जिऱ्याचा स्वाद एक नंबर लागतो कोथिंबीर वडीमध्ये, तुम्ही नक्की ट्राय करा. आता इथे मी ही पेस्ट बनवून घेणार आहे. तर इथे मी आता हे वाटून घेतलेलं आहे. तर आता काय करणार आहे, एका मोठ्या परातीमध्ये ना मी कोथिंबीर कापलेल्या होत्या त्या टाकून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता, आता मी इथे सर्व कोथिंबीर टाकून घेतली आहे. तर आता त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, जे मी वाटण करून ठेवलं होतं ना हिरवी मिरची आणि लसूण आणि जिऱ्याचं, ते मी याच्यात टाकून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये मी टाकलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखट. तर मी इथं आता थोडीशी हळद टाकून घेतली आहे कलरसाठी आणि इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे. आता इथे मी घेतलं आहे 1 मोठा चमचा बेसन पीठ. त्यानंतर आता मी इथे टाकून घेणार आहे याच्यामध्ये 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ. त्याच्याने आपल्या वड्या खूप कुरकुरीत होतील. आणि इथे मी थोडंसं बाजरीचं पीठ घेतलं आहे बाइंडिंगसाठी, म्हणजे आपल्या मळताना काही प्रॉब्लेम होणार नाही. आता इथे मी व्यवस्थित मळून घेणार. मी इथं तुम्ही बघू शकता, मी इथं पाणी ॲड केलेलं नाही, कारण की आपली कोथिंबीर थोडीशी ओलीच आहे. त्यामुळे तिथं मी मीठसुद्धा टाकले तर त्याला पाणी सुटायची शक्यता आहे. त्याच्यामुळे मी थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे. तुम्ही हवं तर टाकू शकता, तसं मी माझ्या ॲडजस्टमेंटनुसार पाणी टाकले. तर इथे मी आता हा गोळा तयार करून घेतला आहे चांगला मळून. तुम्ही बघू शकता, जास्त पातळ नाही जास्त जाड नाही, जेणेकरून आपल्या वड्या व्यवस्थित शिजतील. तर आता इथे मी त्याच चाळणीमध्ये वड्या लावून घेणार आहे. तर इथे मी हाताला तेल आणि चाळणीलासुद्धा तेल लावून घेतलं आहे. आता मी हा एक गोळा घेणार आहे याचा आणि हातावर अशा वड्या थापून घेणार आहे. तुम्ही अख्ख्या चाळणीलासुद्धा ते पीठ थापून अशा वड्या शिजवल्या तरी चालतं. मी आता इथे याच्या वड्या बनवून ठेवल्या. आता आमच्या घरी या पारंपरिक पद्धतीने अशाच वड्या बनवतात. तर मी इथं तशाच वड्या बनवून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता मी कसा याला आकार दिलेला आहे. तुम्ही गोल किंवा उभाही देऊ शकता. आता इथे एक वडी तयार होऊन झाली आहे माझी, तुम्ही बघू शकता. जास्त पातळ आणि जास्त जाड पण नाही, म्हणजे शिजायलाही प्रॉब्लेम होणार नाही. तर आता ही मी वडी बनवून इथे लावून घेतली आहे. आता सर्व वड्या मी तयार करून इथं चाळणीमध्ये घेऊन टाकल्या आहे. तर आता मी काय करणार आहे, लगेच शिजवायला घेणार आहे. आता एका पातेल्यामध्ये मी पाणी आणि लिंबू टाकलं आहे, कारण की पातेलं काळं व्हायला नको. आता ही चाळणी मी चढवून दिली आहे याच्या वड्या शिजवण्यासाठी. तर याच्यावर मी झाकण ठेवून 30 ते 35 मिनिटं याला शिजवून घेणार आहे. तर तिथं आपल्या वड्या शिजून तयार, तुम्ही बघू शकता. आता मी याला चाकून एकदम बारीक बारीक कापून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता, मी आता वड्या कापून घेणार आहे. एकदम बारीक बारीक कापायच्या, कारण की तेव्हाच त्या कुरकुरीत होतील. जास्त जाडसर ठेवल्या तर त्या आतून कच्च्या राहतात आणि जास्त कुरकुरीत बनत नाही. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आपल्या वड्या शिजून तयार आहे. तर आता इथे मी सगळी वडी कापून घेणार आहे. तर इथे मी वड्या कापून घेतल्या. आता इथे मी एका तव्यामध्ये तेल टाकून घेतले. त्याच्यामध्ये आता या वड्या मी तळून घेणार आहे. तुम्ही साध्या फ्राय केल्या तरी चालेल, मी तर डायरेक्ट डीप फ्राय करून घेणार आहे. तर एका चम्मचच्या साहाय्याने मी यांना आलटी पलटी करून एकदम कुरकुरीत तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. एकदम हाय फ्लेमवर तळायचं नाही, कारण की त्या वरतून पूर्ण जळून जातील आणि आतून कच्च्याच राहतील. त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपण या वड्या तळून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता हळूहळू या वड्या कुरकुरीत होत आहे. तर आता प्रत्येक वडी मी आलटी पलटी करून तळून घेणार आहे.
तर तुम्ही बघू शकता आता इथे आपल्या बऱ्यापैकी वड्या तळून तयार आहे. तर आता इथे मी यांना एका डिशमध्ये काढून घेणार आहे. यांचं व्यवस्थित तेल नितळून आपल्याला एका डिशमध्ये ह्या काढून घ्यायच्या आहे आणि आपल्याला आवडत्या हव्या त्या चटणीसोबत आपण यांना सर्व करणार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आता तुम्ही बघू शकता आपल्या इथे कोथिंबीर वडी बनवून तयार आहे. आता इथे मी या वड्यांना टोमॅटो केचपसोबत सर्व करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व करा. बघा इथे आपली कोथिंबीर वडी तयार आहे. किती सुंदर दिसते.